हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 54. माहे प्रमाणची नुरवी, आथी हे कोण प्रस्तावी, येणेही बोल जाणावी, अज्ञान उखी. अर्थात अज्ञान प्रमाणाला शिल्लक ठेवत नाही, त्याला कसे सिद्ध करावे, यामुळे ते असत्य आहे हे जाणावे. असे अनेक वक्ते आढळतात की त्यांना उपनिषदावर बोलायला विनंती करावी तर ते हो असे म्हणतात आणि प्रत्यक्ष ते त्यांना जे येते ते बोलतात किंवा इतर काहीही संबंध नसलेले बोलतात. आता काय करावे? हे असे वक्ते मोठे विद्वान ज्ञानी म्हणून शहरात सुप्रसिद्ध असतात. याचा अर्थ त्यांच्या विद्वत्तेला प्रमाण नसते. अशांना अज्ञानी म्हणून शिक्का मारून दूर करावे, कारण त्यांच्या वर्तनामधून त्यांची विद्वत्ता सिद्ध होत नाही. याचप्रमाणे अज्ञान प्रमाणाने सिद्ध होत नाही. यास्तव ते ज्ञान नाही असा त्यावर शिक्का मारावा आणि त्याला अज्ञान म्हणून दूर करावे हे उत्तम. ओवी क्रमांक 55. एवं प्रत्यक्ष अनुमान यया प्रमाणम भाजन, नहोनी जाले अज्ञान अप्रमाण. अर्थात अशा प्रकारे अज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाला पात्र न होण्या इतपत अप्रमाण आहे. ओवी क्रमांक 41 यामध्ये माऊलींनी सांगितले होते की या अज्ञानाचे स्वरूप कसे आहे. कार्यामुळे किंवा प्रत्यक्ष प्रचिती येऊन ते सिद्ध होते का? आता याचा शोध घेऊ. माऊली आता या ओवीत सांगतात की आता याचा शोध येतपर्यंत घेऊन हेच सिद्ध झाले आहे की अज्ञान प्रत्यक्ष प्रमाणाला पात्र होत नाही, ते कसोटीला उतरत नाही. यास्तव अज्ञान असे येथे काहीही उपलब्ध नाही. जे काही आहे ते फक्त ज्ञान आहे, परम चैतन्य आहे, परम आत्मतत्व आहे. ओवी क्रमांक 56. ना स्वकार्या ते विये, जे कारणपणा नये, मी अज्ञान ऐसे बिहे मानुसाचे. अर्थात अज्ञान स्वकार्य निर्माण करू शकत नाही, तसेच ते कारणही असू शकत नाही, किंवा ते मी अज्ञान आहे असे प्रतिपादन करण्यास घाबरते. मग अशाला कसे ओळखावे? पहिले, अज्ञानामधून अज्ञानामुळे अज्ञानाकडून कार्य घडूच शकत नाही, कारण ते जड आहे, अचेतन आहे, स्वयंभू नाही. अज्ञान कार्य करते याचा अर्थ दगड सचेतन आहे असे सिद्ध होईल. हे तर शक्य नाही. दुसरे, अज्ञान कारणही असू शकत नाही, कारणासाठी सचेतनच असणे आवश्यक असते. तेथे चैतन्य असावे लागते, एरवी सृजन होणे शक्य नाही. तिसरे, अज्ञान मी अज्ञान आहे असे सांगायला घाबरते, कारण तसे त्याला सांगायचे झाल्यास त्यासाठी त्याला ज्ञानाची गरज असते आणि अज्ञान ज्ञानाच्या संगतीत आले की ज्ञानात विरघळून जाते. माऊली म्हणतात की आता अशा परिस्थितीत अज्ञानाला ओळखावे कसे? तर अज्ञानाला ओळखणे शक्य नाही, कारण ते अस्तित्वातच नाही. ते ज्ञानाचा अभाव आहे. ती तशी एक भावना आहे, तो तसा एक बुद्धीचा विचार आहे. येथे ज्ञान प्रकट झाले की अभाव
भावना, विचार असे सर्व लुप्त होते. यामुळे अज्ञान असे प्रत्यक्षात काहीही उपलब्ध नाही. हरि ओम.